इब्री लोकासपत्र अध्याय 3 वचन 14. कारण जर आपण आपला आरंभाचा भरोसा शेवटपर्यंत दृढ धरला तरच आपण ख्रिस्ताचे भागीदारी झाले आहोत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. या वचनामध्ये संत पौल सांगत आहे की ज्या वेळेला आपल्याला येशू कोण आहे हे समजतं आणि येशू आपल्याला समजलेलं तर आपण जे आरंभापासून येशूवरती भरोसा ठेवतो ते शेवटपर्यंत आपण टिकून धरला पाहिजे, तरच आपण ख्रिस्ताचे भागीदारी झाले आहोत. हालेलुया. भागीदारी म्हणजे पार्टनरशिप, स्वर्गाचे वारस, दत्तक कन्या आणि दत्तक पुत्र. आणि येशू म्हणाला तुम्ही माझे मित्र व्हाल. हालेलुया, हालेलुया. पण येशू कोण आहे हे आपल्याला ज्या वेळेला समजतं आरंभापासून, कारण आपण अंधकारात होतो, पण आपण येशूकडे आल्यानंतर आपल्याला सत्य समजलं की येशू हा परमेश्वराचा पुत्र आहे आणि त्याच्यामुळंच आपल्याला पापाची क्षमा मिळेल आणि पापाची क्षमा मिळाली तरच आपण आनंदकाल स्वर्गात जाऊ शकतो. हे ज्या वेळेला आपल्याला सत्य समजतं त्यावेळेला आपण पूर्णपणे येशूवरती भरोसा ठेवतो आणि मग आपण प्रार्थनेला येत राहतो. काही लोक आजारमुक्तीसाठी येतात आणि आजारमुक्ती झाली की ते साक्ष दिल्यानंतर याचे बंद होतात. हालेलुया, हालेलुया. पण ते याचे बंद झाले तर की ख्रिस्ताची भागीदारी होऊ शकत नाहीत. हालेलुया, हालेलुया. ते लोक ख्रिस्ताची भागीदारी होऊ शकत नाहीत, त्यांना स्वर्गाचा वाटा मिळणार नाही किंवा आनंदकाल ते स्वर्गात जाऊ शकत नाही किंवा त्यांना पापाची क्षमा मिळणार नाही. म्हणून पौल सांगत आहे की कारण आपण आरंभापासून जे शेवटपर्यंत आपण दृढ राहिलं पाहिजे तर ख्रिस्ताचे आपण भागीदारी आहोत. हालेलुया, हालेलुया. तरच आपण स्वर्गाचे वारिस हो. मग ज्या वेळेला आपल्याला सत्य समजतं, आपण अंधकारातून दिव्य प्रकाशात आलो आणि येशू कोण आहे हे आपल्याला समजलं की येशूनेच आपल्यासाठी चापकाचे फटके खाले. पापा आपण केली पण फटके त्याने खाले आणि त्याने आपल्यासाठी स्वतःचं रक्त वाहिलेलं आहे. आज त्याच्या पवित्र रक्ताने आपल्याला पापाची क्षमा मिळत आहे आणि पापाची क्षमा मिळाली तर आपण नीतिवान म्हणतो आणि नीतिवान म्हणलं तरच आपण स्वर्गाचे वारिस हो. हालेलुया, हालेलुया. हे ज्या वेळेला आपल्याला सत्य समजतं तर आपण भागीदारी केव्हा हो, ज्या वेळेला आपण प्रारंभापासून, ज्या वेळेला काही लोक पहिले येतात आणि विश्वास ठेवतात अरे खरोखरच इथे मोठे चमत्कार होतात, येशू जिवंत आहे, आम्ही त्याचा हात कधीच सोडणार नाही. पण संकट आले, दुःख आलं की हात सोडून देतात. हालेलुया, हालेलुया. हात सोडून देतात. म्हणून या वचनामध्ये पौल सांगत आहे की बंधुजन व जिवंत देवाला सोडून देणे इतके अविश्वासाचे दुष्ट मन तुमच्यामधील कोणाचेही असू नये म्हणून जपा. हालेलुया, हालेलुया. दुष्ट मन, अविश्वास दाखवू नका. तुम्ही येशूवरती इथे आल्यानंतर ज्यावेळेला तुम्ही साक्ष पाहता, चमत्कार पाहता, त्यावेळेला तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे, कारण विश्वास करणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. अविश्वास दाखवू नका. बरेच लोक अविश्वास दाखवतात, अरे तिथे चमत्कार होतील का, माझा एवढा मोठा आजार आहे, कॅन्सर आहे, डायबिटीस आहे, HIV आहे, मोठे आजार आहेत, डॉक्टर जायला लागतं, सर्व ऑपरेशन करावं लागेल, त्यावेळेला आजार जातील, तिथे नुसते प्रार्थनेला थोडे आजार जातील. काही लोक अविश्वास दाखवतात, मग ते टिकत नाहीत किंवा ते आजार रोगमुक्त होत नाहीत. हालेलुया. पण जे विश्वास दाखवतात, हालेलुया, विश्वास ठेवतात, त्यांनाच आजारमुक्ती मिळते. हालेलुया. पण काही लोक अविश्वास दाखवतात. म्हणून जुन्या करारामध्ये मोशेद्वारे तुम्हाला माहीत असेल की परमेश्वराने मोशेद्वारे इस्रायल लोकांना बाहेर काढलं. हालेलुया, हालेलुया. कारण परमेश्वराने मोशेला निवडलं, पण तिथे काही लोकांनी अविश्वास दाखवला. हालेलुया. जुन्या करारामध्ये गणनामध्ये दिलेलं आहे अध्याय 20. ज्या वेळेला फारूकच्या तावडीतून मोशेने इस्रायल लोकांना बाहेर काढलं आणि मोशे आणि हारून हे त्यांना घेऊन दुसऱ्या देशामध्ये घेऊन चालले होते, त्यावेळेला परमेश्वराने ज्यावेळेला समुद्र आला तिथे समुद्र दुबंगला आणि इस्रायल लोकांना बाहेर काढलं. आणि पुढे गेल्यानंतर ते लोक कुरकुर करू लागले, आम्हाला खायला नाही. त्यावेळेला त्यांनी प्रार्थना केली आणि मोशेने परमेश्वराने आकाशातून त्यांना मादना खायला दिला. हालेलुया, हालेलुया. प्रत्येक वेळेला ते कुरकुर करत होते, अविश्वास दाखवत होते. हालेलुया. त्या वेळेला परमेश्वर त्यांना सर्व वस्तू तिथे पुरवत होता. हालेलुया. आणि परत असेच पुढे गेल्यानंतर ते मोशेबरोबर भांडणं करू लागले.
ते इस्रायल लोक मोशेबरोबर भांडणं करू लागले, परमेश्वरासमोर म्हणू लागले की आमचे भाऊ बंद इथे मेले, आम्हाला तू मारण्यासाठी इथं आणलेलं आहेस का? आणि ते असे रानामध्ये तू आम्हाला कशाला आणलंस? आमचे पशु मरत आहेत, या मिसर देशात आम्हाला इथे कशाला भीक मागायला तू आणलेला आहेस का? इथे द्राक्ष नाहीत, डाळिंब नाहीत किंवा प्यायला पाणीसुद्धा नाही. आणि ते मोशे आणि हारून बरोबर भांडणं करू लागले. हालेलुया. ते इस्रायल लोक तिथे त्यांच्याबरोबर भांडणं करू लागले. त्यावेळेला मोशे आणि आरोप परमेश्वराकडे गेले आणि त्यांनी प्रार्थना केली. त्यावेळेला परमेश्वराचं तेच त्यांच्या पुढे प्रगट झालं आणि त्यांनी मोशेला सांगितलं की तू जा आणि दगडावरती काठी मार, म्हणजे तिथून त्यांना पाणी मिळेल. हालेलुया, हालेलुया. त्यावेळेला परमेश्वराने सांगितले होते की सर्व लोकांना तिथे घेऊन जा. आणि मग फारूक आणि मोशे आणि आरोन त्या इस्रायल लोकांना तिथे घेऊन गेला आणि म्हणला, अरे बंडखोरांनो. हालेलुया. त्यावेळेला मोशे काय म्हणाला, हे बंडखोरांनो ऐका, तुमच्यासाठी आम्ही खडकातून पाणी काढायचे काय? आणि मग मोशेने हात उचलला आणि त्या दगडावरती 2 वेळा काठी मारली आणि त्या दगडातून पाणी आलं. हालेलुया, हालेलुया. आणि मग ते पाणी पेले आणि त्यांची गुरं पण पाणी पेले. पण त्यावेळेला मोशे ते काय बोलला की बंडखोरा हो. हालेलुया, हालेलुया. असा तो बोलला नाही की परमेश्वर तुमच्यासाठी ह्या दगडातून देखील पाणी काढू शकतो. हालेलुया. त्यांनी परमेश्वराचा महिमा केला नाही. हालेलुया. मोशेने परमेश्वराचा महिमा केला नाही, तो स्वतःची वाहवा केली. हालेलुया, हालेलुया. स्वतःची वाहवा केली. त्यावेळेला परमेश्वराने मोशेला सांगितलं की तुम्ही माझ्यावरती अविश्वास ठेवला म्हणून इस्रायल लोक त्या पवित्र भूमीपर्यंत तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकत नाही. हालेलुया, हालेलुया. कारण तुम्ही अविश्वास दाखवला, तिथे लोकांसामने अविश्वास दाखवला आणि तुम्ही तिथे भांडणं केली म्हणून तुम्ही त्या लोकांना त्या देशात घेऊन जाऊ शकत नाही. हालेलुया. तुम्ही दोघं ते देश पाहाल, लांबून देश पाहाल. हालेलुया. पण तुम्ही तिथे घेऊन जाणार नाही. हालेलुया. आणि जे कुरकुर करतात ते लोक पण जाणार नाहीत. आणि जे लोक कुरकुर करत होते ते तिथे रानातच मेले, पण त्यांची मुलं त्या इस्रायलमध्ये गेले. हालेलुया. जे कुरकुर करतात ते देवाचे वारिस होत नाहीत, भागीदारी होत नाहीत. हालेलुया, हालेलुया. म्हणून आपण येशूकडे आल्यानंतर कुरकुर करता कामा नाही. हालेलुया, हालेलुया. कारण ज्या वेळेला आपण चमत्कार पाहतो त्यावेळेला आपण विश्वास ठेवला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. कुरकुर करता कामा नाही. तुम्ही पाहिलं असेल दाविदाचा मुलगा शोमन, हालेलुया, शलोमन, हालेलुया. याला ज्या वेळेला परमेश्वराकडे त्याने प्रार्थना केली, हालेलुया, की मला ह्या लोकांचा न्याय करण्यासाठी चांगली ज्ञानबुद्धी दे. आणि परमेश्वर प्रसन्न झाला. परमेश्वराने सांगितलं तुला काय पाहिजे ते माग. त्यावेळेला त्याने परमेश्वराकडे मागले की मला सर्वांचा न्याय करण्यासाठी चांगली ज्ञानबुद्धी दे. परमेश्वर खुश झाला. परमेश्वराने त्याला आशीर्वाद दिला आणि परमेश्वर खुश झाल्यानंतर त्याला एवढं सोनं दिलं की त्याने सोन्याच्या ढाली पण बनवल्या. हालेलुया. परमेश्वर त्याच्यावरती खुश झाला. हालेलुया. आणि त्या मुलाने शोलमननेच तिथे मंदिर बांधलं होतं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एवढं परमेश्वराने त्याला सामर्थ्य दिलं होतं. पण तोच पुढे झाल्यानंतर पुढे त्याला चांगली ज्ञानबुद्धी आली आणि ते वाढत गेला. पण जे परमेश्वराने सांगितलं होतं त्याच्या विरुद्ध गेला आणि त्याने परसृष्ट्यांची लग्न केलं. राष्ट्रांच्या स्त्रियांबरोबर त्यांनी लग्न केलं आणि त्याच्यावरून पाप झालं. हालेलुया, हालेलुया. आणि मग परमेश्वराने त्याच्याकडून ते राज्य काढून घेतलं. हालेलुया. म्हणजे परमेश्वर आपल्याला देतो. हालेलुया. तुम्ही इकडे आल्यानंतर तुमचे आजारमुक्त होते, तुम्हाला जे काय पाहिजे ते परमेश्वर देत असतो. पहिल्या सेक्शनमध्ये एक बहिणीने सांगितलं की आम्ही भाताची शेती करायचो. पहिले ज्या वेळेला अंधकारात होतो आम्ही भाताची शेती करायचो, 2 पोतीच व्हायचे. हालेलुया. पण आता येशूकडं आलं, आम्ही येशूकडं प्रार्थना करू लागलं आणि आता आम्ही भात काढलं, आम्हाला 8 पोटी मिळाली. हालेलुया. हे चौपट देव देत असतो. हालेलुया. हे येशूकडं आल्यानंतर देव तुम्हाला सर्व देतो, पण येशूकडं आल्यानंतर आपण टिकून राहिलं पाहिजे. हालेलुया. विश्वासामध्ये आपण भक्कम राहिले पाहिजे. हालेलुया. किती संकट आले तरी चालेल, मला आनंदकाल स्वर्गात मला जायचं आहे, मी येशूचा हात सोडणार नाही, असा विश्वास आपण भक्कम ठेवला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. आपण विश्वास भक्कम ठेवला पाहिजे. जसे नोहाने विश्वास ठेवला. हालेलुया.
परमेश्वराने नीतिमान मनुष्य नोहाला निवडला, सांगितलं तू तारू बांध. हालेलुया. लोक त्याची मजा करत होते, चेष्टा करत होते. हालेलुया. पण त्याने लोकांकडे लक्ष दिलं नाही, दुर्लक्ष केलं. हालेलुया. हालेलुया. म्हणजे आपण देवावरती भरोसा ठेवतो. तुम्हाला कोणी चेष्टा करेल, मजा करेल, तुम्हाला मारहाण करेल, पण तिकडे लक्ष देऊ नका. तुमचं लक्ष प्रभू येशूकडे आणि स्वर्गाकडेच लागलं पाहिजे. तरच तुम्ही स्वर्गाचे भागीदारी व्हाल, ख्रिस्ताचे भागीदारी व्हाल. हालेलुया. हालेलुया. आपला पूर्ण भरोसा ठेवला पाहिजे, पूर्ण विश्वास पाहिजे. हालेलुया. पूर्ण विश्वास आपला पाहिजे, तरच आपण स्वर्गाचे वारिस होतो. हालेलुया. हालेलुया. पहा, या वचनामध्ये ज्या वेळेला शमरोनाने हालेलुया हालेलुया तिथं विश्वास दाखवला आणि ते तिथे पोचू शकले नाहीत. जसे मोशेचे लोकांनी अविश्वास दाखवला आणि ते त्या इस्रायल भूमीमध्ये पोचू शकले नाहीत. जर आपल्याला स्वर्गात जायचं असेल तर अविश्वास दाखवू नका, विश्वास ठेवणारे असा. हालेलुया. हालेलुया. विश्वास ठेवणारे असा. हालेलुया. हालेलुया. ज्या वेळेला याने ते मंदिर बांधलं, हालेलुया हालेलुया, पहा तिथे मोठमोठे चमत्कार होत होते. पण ज्या वेळेला परमेश्वराने त्यांना ज्ञान बुद्धी दिली, पण त्याने परशिष्ट्याबरोबर हे केलं, त्याला ते राज्य मिळालं नाही. तसंच काही लोकांना लालच दाखवते. तसा यहूदा होता, ते येशूबरोबर होता, पण त्याला सैतानाने लालच दाखवली, मोह दाखवला. हालेलुया. आणि लालच मोहपोटी लोक फसतात. आणि 30 रुपयाच्या नाण्यासाठी त्याने येशूला पकडून दिले. हालेलुया. 30 रुपयाच्या नाण्यासाठी त्याने येशूला पकडून दिले, अविश्वास दाखवला. हालेलुया. तसे तुम्ही असू नका. हालेलुया. विश्वास ठेवणारे असा. हालेलुया. म्हणून इब्री लोकास पत्रामध्ये अध्याय 5 वचन 12 सांगलेले, वास्तविक कितीही काळात तुम्हाला शिक्षण व्हायचे पाहिजे आहे का, होत असाल तर तुम्ही देवाच्या वचनाचे मूळ अक्षर पुन्हा पुन्हा शिकण्याची जरूरत नाही. हालेलुया. हालेलुया. जर तुम्ही येशूवरती विश्वास ठेवलेला आहे, जर ज्या वेळेला पहिलीमध्ये शाळेमध्ये जाता, बालवाडीमध्ये मूळ अक्षरं शिकवतात, क का का की. हालेलुया. हालेलुया. 12 खडी शिकवतात. आणि ते जर शिकले तर पुढं ते वाचायला लिवा येतं त्याला. हालेलुया. आणि तुम्हाला डायरेक्ट 4थीत 5वीत टाकलं तर तुम्हाला काय येणार नाही. हालेलुया. तसं तुम्ही येशूकडे आलेलात, तुम्ही वचनं ऐकता, तुमचा भक्कम विश्वास आहे, तर परत तुम्ही आता प्रौढ झालेलात. हालेलुया. हालेलुया. आणि जी लहान मुलं असतात त्यांना दुधाची गरज असते. हालेलुया. लहान मुलं असतात त्यांना दुधाची गरज असते, पण मोठं झाल्यानंतर त्याला अन्न देतात. हालेलुया. हालेलुया. तसं तुम्ही येशूमध्ये आता वाढत आहात, तर तुम्हाला आता दुधाची गरज नाही. हालेलुया. तुम्हाला वचनाची गरज आहे. हालेलुया. आणि तुम्ही वचनानुसार चाललं पाहिजे. हालेलुया. देवाची वचनं पाळली पाहिजेत आणि त्यानुसार वागलं पाहिजे. हालेलुया. हालेलुया. ज्या वेळेला नोहाला परमेश्वराने निवडलं आणि नोहाला सांगितले तारू बांध, नोहाने तारू बांधला. लोक मजा करत होते, चेष्टा करत होते, तरी त्याने दुर्लक्ष केलं. लांबी रुंदी सर्व नोहाला सांगितलं होतं आणि त्या पद्धतीने नोहाने तारू बांधला. आणि मग परमेश्वराने पाऊस पाडून 40 दिवस आणि 40 रात्र पाऊस पाडून या जगाचा नाश केला. हालेलुया. नोहा एक नीतिमान मनुष्य होता म्हणून ते टिकला. तसंच बायबलमध्ये दुसरं एक उदाहरण आहे, अब्राम. परमेश्वराने अब्रामाला निवडलं आणि अब्रामाला सांगितलं की तुझी संतती आकाशातील तारे आणि समुद्रातील रीतीप्रमाणे मी घडवीन. आणि अब्रामाने परमेश्वराच्या वचनावरती विश्वास ठेवला. हालेलुया. हालेलुया. किती संकट आले तरी तो घाबरला नाही. त्याला सांगितलं या देश सोडून बाहेर जा, तो बाहेर गेला. हालेलुया. पण देवाने त्याला डबल दिलं. हालेलुया. तसा तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. हालेलुया. तसं बायबलमध्ये दानिएल एक आहे, दानिएल. हालेलुया. दानिएलने एक विश्वास ठेवला होता परमेश्वराच्या वचनामध्ये. त्यांना विश्वासू लोक बोललेले आहेत, असा विश्वास आपला पाहिजे. हालेलुया. अब्रामसारखा, नोहासारखा आणि दानिएलसारखा. हालेलुया. दानिएलला ज्या वेळेला परमेश्वराने निवडलं होतं, दानिएलला किती संकट आले, त्याला सिंहाच्या गुहेत टाकले, तरी पण त्याने देवाचा वरचा विश्वास सोडला नाही. हालेलुया. हालेलुया. आणि दानिएल 3 वेळा प्रार्थना करायचं, सकाळ, दुपार आणि संध्याकाळ. हालेलुया. हालेलुया. तसे तुम्ही ज्या वेळेला प्रार्थनेला येता, इकडे वचनं ऐकता, पण घरी गेल्यानंतर तुम्ही ती प्रार्थना केली पाहिजे. हालेलुया. हालेलुया.
प्रार्थनेमध्ये तुम्ही वाढत राहिलं पाहिजे. पहिल्या स्टार्टला तुम्ही 15 मिनटं प्रार्थना करता, नंतर अर्धा तास 1 तास अशी प्रार्थना तुमची वाढ झाली पाहिजे. म्हणजे येशूमध्ये तुमची वाढ झाली पाहिजे. तुम्ही लहान मुलासारखं दूध मागू नका. हालेलुया. आता तुम्ही प्रौढ झालात, तुम्ही 10-12 वर्ष झाले ते येशूमध्ये येत आहात. हालेलुया. तर तुम्ही देवाच्या वचनाचं पालन केलं पाहिजे. हालेलुया. म्हणजे तुम्ही प्रार्थनेत टिकून राहिलं पाहिजे आणि प्रार्थना केली पाहिजे. प्रार्थनेत ताकद असते. हालेलुया. जसा दानिएल प्रार्थना करायचा. हालेलुया. आपण काय करतो, दिवसा काय प्रार्थना करतात, काही लोक दुपारी प्रार्थना करतात किंवा झोपायच्या अगोदर प्रार्थना करतात. दानिएलसारखी प्रार्थना करा. हालेलुया. देवावरती भक्कम विश्वास ठेवा, कारण येशू मसीह जिवंत परमेश्वर आहे आणि त्याला बसलेल्या फटक्याने आपल्याला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. तोच आपल्याला आनंदकालचं स्वर्ग देणार आहे. ते जिवंत परमेश्वर आहे. आम्ही भक्कमपणे त्याच्यावरती विश्वास ठेवणार आहे. तोच आपल्याला सार्वकालिक जीवन देणार आहे. त्याची आपण भागीदारी बनले आहोत. हालेलुया. हालेलुया. म्हणून येशूमध्ये विश्वास ठेवला पाहिजे. ज्यावेळेला तुम्ही इकडे साक्ष ऐकता, तर साक्ष ऐकल्यानंतर तुमचा विश्वास वाढला पाहिजे की इथे काम कोण करत आहे. इथे स्वतः जिवंत परमेश्वर काम करत आहे. हालेलुया. मोठमोठ्या साक्ष येत आहेत आणि त्या साक्ष पाहिल्यानंतर आपला विश्वास वाढला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. आता तुम्ही पाहिले असेल, जगामध्ये जी संकट येत आहेत, जी बायबलमध्ये सर्व चिन्ह दिलेले आहेत. हालेलुया. संदेशाद्वारे सर्व सांगितलेलं आहे. आणि प्रभू येशू देव असून मनुष्य झाला, तो याचक बनला आपल्यासाठी. हालेलुया. हालेलुया. आणि त्याच्यावरती आपण भरोसा ठेवला पाहिजे. ज्यावेळेला आपण येशूकडे येतो, एखादं झाड लावलं की लगेच फळ देत नाही. हालेलुया. झाड लावलं की जरा मोठं झालं 2-3 वर्षानंतर ते पहिले फळ देतं. हालेलुया. आणि नंतर ते वाढत गेल्यानंतर त्याची फळाच्यामध्ये वाढ होते. हालेलुया. हालेलुया. जशी कोंबडी असते, ती तलंग असल्यानंतर तिची अंडी बारीक असतात, पण ज्यावेळेला ती मोठी होते तिची अंड्याची आकार मोठा होतो. हालेलुया. जशी म्हस असते किंवा गाय असते, ती पहिल्या येत झाल्यानंतर, हालेलुया, पहिल्या येताला ती दूध कमी देते. हालेलुया. पण दुसऱ्या वेळेला तिचं दुधाची वाढ होते. हालेलुया. हालेलुया. तसं आपण येशूमध्ये आलेलो आहोत. हालेलुया. तर आता आपण लहान मुलासारखं राहिलं नाही पाहिजे. हालेलुया. आपल्या प्रार्थनेमध्ये, सामर्थ्यामध्ये आपली वाढ झाली पाहिजे. हालेलुया. तुम्हाला जी काय कामं दिलेली आहेत, ती कामं तुम्ही व्यवस्थित पार पाडली पाहिजेत. हालेलुया. हालेलुया. तुमची वाढ होते का? हालेलुया. तुम्हाला दुधाची गरज आहे का? हालेलुया. हालेलुया. म्हणून आपण येशूमध्ये येतो, तर येशूमध्ये आपला विश्वास भक्कम ठेवला पाहिजे आणि आपण वचनाचं पालन केलं पाहिजे. जी वचनं आहेत ती वचनं आत्मसात केली पाहिजेत आणि त्या वचनानुसार आपण वागलं पाहिजे, तरच देवाचे आशीर्वाद येतात. हालेलुया. हालेलुया. किती संकट आले तरी घाबरू नका, कारण जिवंत देव आपल्याबरोबर आहे. हालेलुया. 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 कारण तुम्ही पाहिलं असेल, आपले बदर नेहमी म्हणायचे की इस्रायल एक जगाचं घड्याळ आहे. हालेलुया. आणि ज्या वेळेला त्याच्यावर संकट येतील त्यावेळेला तुम्ही समजायचं की अंतिम दिवस आहेत. हालेलुया. आणि बायबलमध्ये सर्व लिहिलेलं आहे. छोटासा देश आहे. बदर म्हणायचं आपल्या ठाणे जिल्ह्यावर तो इस्रायल देश आहे. हालेलुया. आता 4 साईडने इस्रायलवरती हमला होत आहे, पण इस्रायल घाबरलेला आहे का? हालेलुया. 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 पण ज्यावेळेला ते गुडघे टेकून प्रार्थना करतील त्यावेळेला देव त्यांच्याबरोबर असेल. हालेलुया. 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 आणि आपण त्या येशूवरती विश्वास ठेवलेला आहे. तर आपण इकडे येतो आणि तुम्ही पाहिलं असेल, इकडे आल्यानंतर तुम्ही शिबिरला जाता आणि शिबिरला गेल्यानंतर मोठमोठ्या साक्ष पाहता, त्यावेळेला तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. हालेलुया. तुम्ही कालची शनिवारची साक्ष पाहिली असेल, तो बंधू बोलला की मला त्रास व्हायचा, नीट संडासला व्हायचं नाही, मी बरेच उपचार केले पण ठीक होत नव्हता. मग कोणीतरी सांगितलं थोडीसरी घे. हालेलुया. म्हणजे तुला संडासला होईल. हालेलुया. हालेलुया. आणि मग त्याने सांगितलं त्याप्रमाणे थोडीशी ते पिऊ लागला आणि त्याला संडास व्यवस्थित होऊ लागलं. हालेलुया. आणि ते थोडी थोडी करत परत बाटलवरती गेला. हालेलुया. हालेलुया. म्हणून बायबलमध्ये आहे की काही लोक तुम्हाला सल्ला देतात, पण ते देत नाही, त्यांच्याद्वारे सैतान काम करतो. हालेलुया. सैतान आपला घात व नाश करण्यासाठी आलेला आहे आणि ते आपल्याला फसवत आहे. हालेलुया. हालेलुया. पण अब्राम टिकून राहिला, नोहा टिकून राहिला, दानिएल टिकून राहिला. हालेलुया. त्याला सिंहाच्या गुहेत टाकले तरी तो घाबरला नाही आणि देवाने त्याला वाचवलं. त्याचे मित्र, हालेलुया, हालेलुया,
ते 3 मित्र होतं, त्यांना त्या तेलाच्या कढईमध्ये टाकलं. हालेलुया. पण देवाने त्यांना वाचवलं. जो देवाच्या त्या तेलाच्या कढईमधून त्यांना बाहेर काढतो, तो शिवेच्या गुहेमधून बाहेर काढतो, तो जिवंत परमेश्वर आपल्याबरोबर आहे. हालेलुया. हालेलुया. आणि त्याच्यामुळेच आपण ख्रिस्ताचे भागीदारी होणार आहोत, स्वर्गाचे वारस होणार आहोत. म्हणून येशूने सांगितले, दत्तक कन्या आणि दत्तक पुत्र तुम्ही व्हाल. हालेलुया. जे माझ्यावरती विश्वास ठेवतील त्यांनाच आनंदकालचं स्वर्ग मिळणार आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणून आपण इकडे येतो, ज्यावेळेला आपण इकडे वचनं ऐकतो आणि चमत्कार पाहतो, त्यावेळेला आपण विश्वास ठेवला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. की विश्वास ठेवला पाहिजे की ते काम कोण करत आहे? स्वतः परमेश्वर करत आहे. ज्यांना मुलं होत नाही त्यांना मुलं होत आहेत. 10-10, 15-15 वर्षे ज्यांना मुलं होत नाहीत, ते म्हणतात अनेक उपचार केले, अनेक ठिकाणी गेलो, पण काही फरक पडला नाही. पण कुणीतरी सांगितलं तुम्ही येशूकडे जा, येशूच्या प्रार्थनेला जा. हालेलुया. आणि मग आम्ही इकडे आलो, प्रार्थनेला आलो, निवासी शिबिरमध्ये भाग घेतला, उपवास प्रार्थना केली. आणि 1 महिन्यातच आम्हाला जाणवलं, माझ्या बायकोला दिवस गेले, 9 महिने पूर्ण झाले. आणि देवाकडे प्रार्थना केली आणि डिलिव्हरी नॉर्मल झाली. देवाने सुंदर मुलगा देऊन आशीर्वादित केला. हालेलुया. हालेलुया. ज्यावेळेला अशा साक्ष आपण पाहतो, त्यावेळेला आपण विश्वास ठेवला पाहिजे की ते काम कोण करत आहे? स्वतः परमेश्वर करत आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणून तुमची येशूमध्ये वाढ झाली पाहिजे. हालेलुया. तुमची येशूमध्ये वाढ झाली पाहिजे. तुम्ही येशूकडे येता, बायबल वाचा, प्रार्थना करा आणि जास्तीत जास्त प्रार्थना करा. हालेलुया. सकाळ, दुपार, संध्याकाळ असे म्हणू नका की मला टाईम नाही. हालेलुया. हालेलुया. बरेच लोक म्हणतात आम्हाला टाईम नाही. तुम्ही सकाळी ट्रेनमध्ये जाता. हालेलुया. हालेलुया. दुसरे लोक शिटा पकडतात किंवा मोबाईलमध्ये गाणे पाहत बसतात. पण बदर म्हणायचे, तुम्ही गाडीची चेन पकडा. हालेलुया. देवाकडे प्रार्थना करा. हालेलुया. स्तुती करेंगे. हे प्रभू येशू मी पापी आहे, इकडे धक्का लागला, हे प्रभू येशू माझ्या पापांची क्षमा कर. हालेलुया. 1 तास मिळतो. चर्चची गेट ते विरार किती तास लागतो? हालेलुया. आणि म्हणतात आम्हाला टाईम मिळत नाही. हालेलुया. तिथे मोबाईलवरती गाणेरडे पाहायला वेळ मिळतो. हालेलुया. हालेलुया. काही स्त्री म्हणतात आम्हाला टाईम मिळत नाही, कपडे धुवायला, मुलांना हे करायला, तेव्हा करायला. अरे चपात्या करता त्यावेळेला वचने बोला. हालेलुया. कपडे धुता तेव्हा वचने बोला, तेव्हा प्रार्थना करा. प्रार्थनेची वेळ लिहिलेली नाही की अमुक ठिकाणी प्रार्थना झाली पाहिजे. हालेलुया. वेळेच वेळ असतो, पण तुम्हाला वेळ काढला पाहिजे. हालेलुया. 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 वेळ काढला पाहिजे. आणि प्रार्थना, जसे तुम्ही जेवणाचं कशी तुमची टाईम होते, अरे मला भूक लागले. हालेलुया. ते तुम्ही विसरत नाही. हालेलुया. आत्म्याचा विचार करा. हालेलुया. तर आपला आत्मा आनंदकाल स्वर्गात कोण जाऊ शकतो? हालेलुया. ज्याने पाप केलं नाही, जो निष्पाप आहे, तोच आपल्याला आनंदकाल स्वर्गात घेऊन जाऊ शकतो. हालेलुया. मग आकाश आणि धरतीवरती असा कोण आहे? एकच आहे, आणि ते म्हणजे प्रभू येशू. हालेलुया. हालेलुया. म्हणून येशूवरती भरोसा ठेवा. हालेलुया. ह्या वचनामध्ये काय दिलेलं आहे की प्रारंभापासून तुम्ही भरोसा ठेवला आहे तर शेवटपर्यंत तुम्ही टिकून राहिलं पाहिजे. हालेलुया. शेवटपर्यंत टिकून राहिलं पाहिजे. शेवटपर्यंत जोपर्यंत आपल्याला मृत्यू येत नाही तोपर्यंत. हालेलुया. शेवटपर्यंत आपण येशूचा हात भक्कम पकडून राहिला पाहिजे. आणि कधी मरण आलं तर न्यायाच्या वेळेला माझा आत्मा स्वर्गात जाणार आहे असा विश्वास भक्कम ठेवा. हालेलुया. तरच तुम्ही येशूचे भागीदारी व्हाल. नाहीतर काही लोक संकट आले. हालेलुया. काही लोक सांगतात अरे माझा मुलगा पहिला येत होता पण आता येत नाही, ते वाईट मुलांच्या नादाला लागला, नशा करू लागला. नुकसान कोणाचं होणार आहे? हालेलुया. कारण तुम्ही ही वचनं ऐकत नाहीत. हालेलुया. ही वचनं तुम्ही ऐकत नाही आणि त्यानुसार तुम्ही चालत नाही. नुसते इथं येऊन आजारमुक्तीसाठी तुम्ही साक्ष ऐकता, टोळ्या वाजवता आणि निघून जाता. हालेलुया. पण घरी गेल्यानंतर ती वचनं आत्मसात केली पाहिजेत, परत ती पाठ केली पाहिजेत आणि त्यानुसार वागलं पाहिजे. हालेलुया. ही देवाच्या मुखातून आलेली वचनं आहेत. हालेलुया. आकाश आणि धरती नष्ट होईल पण देवाच्या मुखातून आलेली वचनं कधी नष्ट होणार नाहीत. हालेलुया. 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 तर आपला पाया दगडावरती आपण घातलेला आहे. किती आंधी तुफान आले तरी आपण पडणार नाही. आपल्या देवाच्या वचनावरती विश्वास आहे. हालेलुया. आणि शेवटपर्यंत तुम्ही टिकून ठेवा. हालेलुया. शेवटपर्यंत टिकून ठेवा. किती संकट आले, काय आले, कुणी काय बोललं तरी चालेल. हालेलुया. म्हणून एक बहीण शिबिरला आली होती आणि ती म्हणली बदर माझा नवरा मला येऊन देत नाही. हालेलुया. हालेलुया.
काय म्हणतात, माझी बायको मला येऊन देत नाही. हालेलुया. आणि मेल्यानंतर तुम्ही नरकात जाल, ती छाती बडवणार, अरे प्रभू येशूची मला माहीत होती पण माझ्या बायको मला मी येऊ शकलो नाही. तिथे रडाल, दात खाल, पण वेळ निघून गेलेली असेल. हालेलुया. बायबलमध्ये लिहिलं तिथे रडणं आणि दात खाणं चालेल, पण वेळ निघून गेलेला असेल. आत्ताच तुम्हाला परमेश्वराने ही वचनं दाखवून, आजारमुक्ती दाखवून तुम्हाला सत्य प्रगट केलेलं आहे की परमेश्वर जिवंत आहे आणि तो आज पण चमत्कार करत आहे. हालेलुया. आणि त्या साक्ष्या पाहिल्यानंतर आपला विश्वास ठेवला पाहिजे, आजपासून मी येशूवरती विश्वास ठेवणार. हालेलुया. नाहीतर काय म्हणणार, आम्ही 10 वर्ष येत आहे पण अजून तंबाखू खायचं सोडलं नाही. हालेलुया. हालेलुया. आम्ही 10 वर्ष येत आहे पण आजपर्यंत मी नवऱ्याची आज्ञा पाळलीच नाही. हालेलुया. मी 8 वर्ष येत आहे पण मी माझ्या पत्नीवर झगडे करतो. तर तुमचं परिवर्तन झालेलं आहे का? हालेलुया. तुम्ही स्वतः पहा. हालेलुया. जर तुम्ही असे करत असाल, येशू कधी आला, हालेलुया, तर तुम्ही खालीच राहाल. जात्यावरती एक दळत असेल, एकीला घेतली जाईल, एकीला खाली ठेवली जाईल. हालेलुया. ते 5 मूर्ख आणि 10 कुवारी होत्या, त्यातल्या 5 मूर्ख होत्या आणि 5 समजदार होत्या. ते समजदारप्रमाणे आपण काम केलं पाहिजे. हालेलुया. आता शेवटचा काळ सुरू झालेले, सर्व संकट येत आहेत. हालेलुया. सर्व चिन्ह होत आहेत, म्हणून तुम्ही येशूच्या वचनावरती भक्कम राहिले पाहिजे आणि प्रार्थनेमध्ये वाढ झाली पाहिजे. हालेलुया. विश्वासामध्ये वाढ राहिली पाहिजे. हालेलुया. कधी पण येशू आला तर आपल्या अंतःकरणाची तयारी झाली पाहिजे, तरच आपण आनंद काळ स्वर्गात जाणार आहोत आणि ख्रिस्ताचे भागीदारी आपण होणार आहोत. हालेलुया. 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 माझ्या भावाने आणि बहिणींनो, मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. जिथे कुठे तुम्हाला आजार असेल त्या आजारी भागावर ठेवा आणि तिथे शक्य नसेल तर विश्वासाने छातीवरती हात ठेवा. ही प्रभू येशूची स्पर्श करण्याची वेळ आहे. प्रभू येशूची महान कृपा, आशीर्वाद तुमच्या सर्वावरती हो. तुमच्या शरीरातील सर्व आजार, सर्व बिमारी, सर्व सैतानी शक्ती प्रभू येशूच्या नावाने तुटून जाओ आणि प्रभू येशूची महान कृपा, आशीर्वाद तुमच्या सर्वावरती हो. ज्या कोणाला सैतानी शक्तीने पकडलेला आहे, प्रभू येशूच्या नावाने तुमच्या शरीरातील सर्व सैतानी शक्ती प्रभू येशूच्या नावाने निघून जाओ. ज्यांना मुलं होत नाही त्यांना मुलं होतील. जे कर्जामध्ये आहेत ते कर्जातून मुक्त होतील. ज्यांच्या घरामध्ये अशांती आहे, ख्रिस्ताची शांती येईल. जे व्यसनामध्ये आहेत ते व्यसनातून मुक्त होतील. तुमच्या घर परिवारावरती, नोकरी धंद्यावरती प्रभू येशूची महान कृपा, आशीर्वाद होत आणि तुम्ही सर्व स्वर्गीय शांतीने आणि आनंदाने भरून जाओ. आमेन.